दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मकर संक्रांतीचा सण जवळ येत असल्यामुळे नाशिक शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली आहे। या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन मांजाची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आता विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजाचं उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे। दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक लोकांचे जीव जाण्याच्या घटना घडतात। हे लक्षात घेऊन पोलीस यावर्षी आधीपासूनच सतर्क होत मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करीत आहेत। या संदर्भात अधिक माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पेटके यांनी दिली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे अधिसूचना पारित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये बंदी असलेले नायलॉन मांजा याची निर्मिती, वाहतूक आणि विक्री हे करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल। गेल्या वर्षी देखील आपण प्राणघातक अशा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले होते। यावर्षी देखील त्याचप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील। त्यासोबतच अल्पवयीन जे बालक आहेत त्यांना प्रोत्साहित करणारे पालक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आपण यावर्षीच्या ऑलरेडी कारवाई सुरू केलेली आहे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहोत। त्यासोबतच गेल्या वर्षीचे ज्या आरोपींवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती प्रभावी अशी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करीत आहोत। जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांचे पालक जर याला प्रोत्साहित करत असतील त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल केले जातील। आतापर्यंत किती कारवाई केलेल्या आहेत आणि किती माल मिळून आलाय? यावर्षीच्या आतापर्यंत आपल्या 8 कारवाई झालेल्या आहेत आणि कारवाईमध्ये सातत्य राहील, नियमितपणे कारवाई करणं चालू आहे। आव्हान काय करणार पालकांना? कारण अनेक ठिकाणी लोकांचा जीव त्या ठिकाणी जातो, मात्र बऱ्याच ठिकाणी जो नायलॉन मांजा आहे तो विक्री त्या ठिकाणी होत असतो आणि वापर त्याच पद्धतीने वेगात पाहायला मिळतो। यामध्ये आपण पालकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत देखील आपण आवाहन करत आहोत की बंदी असलेल्या नायलॉन मांजा, जीव घेणा नायलॉन मांजा कोणीही वापरू नये। एकाच वेळेला आपण त्यांना मार्गदर्शन करणे आणि दुसऱ्या बाजूला योग्य ती कायदेशीर कारवाई करणे, दोन्ही दिशेने आपले काम चालू आहे। अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांविरुद्धही गुन्हे दाखल केले जाणार आहेत। आतापर्यंत 8 कारवाया 70,000 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आलाय। यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून सुमारे 70,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय। गेल्या वर्षी नायलॉन मांजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, परंतु यावर्षी नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।